दादा नमस्कार. नमस्कार. आज पिसावर मैदानामध्ये ना जलवाची पण एक प्रेक्षणीय गाडी बघायला भेटली, त्याबद्दल सांगा ना. गाडी प्रेक्षणीय जमली होती. चौसा धापून होता. गाडी जमलेली आपला दुंद्र्याचा बलमा आणि फलेगावचा गरुडा. फलेगाव आणि गोलवली असा दोन्ही नावात मिळून तो गरुडा पळतो. त्यांचा गरुडा होता आणि चौसा धापून होता. त्यामध्ये आपला जलवा पळाला. पहिल्याच व्हॉट्सअपला जमलेली का कसं काय? व्हॉट्सअपवर जमून गाडी होती ना. पहिल्याचं नियोजन काय झालं? पहिल्याचं नियोजन आपला चौसा धापून होता ना. आपला जलवा आहे ना, चौसा आहे. हां. आणि जसं पिसावर मैदान बोललं तर खूप लांब पडतो आपल्याला, तरी आपण लवकरात लवकर निघाले असतील नाहीत ना? हां, तरी पण आम्ही 12 वाजता इथून निघतो. 1 तासाची रनिंग आहे आम्हाला. तुम्ही कसं नियोजन करता मैदानामध्ये गेल्यानंतर? मैदानात आमचं नियोजन पहिलं झालेलं असतं. ऑलरेडी 2 दिवस आधी नियोजन झालं. आज तुमच्या गाडीवर जॅकी कोण होते काय? अरुण ड्रायव्हर. अरुण ड्रायव्हर. आमची जॅकी 2च आहेत, एक अरुण ड्रायव्हर आणि कुणाल ड्रायव्हर. आणि सुट्टी करायला कोण असतात तुमची माणसं? सुट्टी करायला आमचा आसिफ शेख असतो. आणि तुमच्यासोबत जी ग्रुपमध्ये पोरं असतात, जी सिंगमबेडा ग्रुपची पोरं आहेत, त्यांची प्रत्येकाची नावं सांगाल तुम्ही? सिंगमबेडा ग्रुपची आमचा बराच मोठा ग्रुप आहे. एक आमचा 25 ते 30 जणांचा ग्रुप आहे. बाकी आमची देखभाल करणारी पोरं आहेत. छोट्या झाला आमचा, अजून बरीचशी पोरं आहेत. आमचा डोळ्या झाला, छोट्या आहे. म्हणजे असे नियोजन करणारे आम्ही 4-5 जणच आहेत तशी. आणि येत्या ना काही कालामध्ये ना आपला जलवा खूप मोठ्या मोठ्या गाड्या खेळताना दिसला आता. हां, आता आम्ही काय नियोजन आमचं मोठंच असतो कधी पण. मला एक बाई दाखवून ठेवतो आम्ही, पण आमचं नियोजन मोठं असतं. दादा ना एक अजून एक विचाराचा विषय झाला तर तुमच्या दावणीला सर्जा देखील आहे. सर्जाची काय अपडेट द्याल? सर्जा जरा कसा होता, आता घाटावरून आता आला आणि तो थोडा पायामध्ये थोडा कमजोर होता. आता त्याची ट्रीटमेंट वगैरे झाली. छातीमध्ये जरा भरला होता, त्याची ट्रीटमेंट केली आणि आता त्याचा आम्ही फेरा पण काढलेला आहे. त्या विषय नाही त्याचा. आता तो डबल चालू होणार. आणि दादा एक विचार झाला ना, आता एक मानाचा पुसेगावचा मैदान येतोय, तर जलवा पुसेगावच्या मैदानाला जाणार आहे का कसं काय? नाही, 3 फेऱ्याच्या मैदान जलवा नाही पळवत. बिनजोडत. सर्जाचा अजून तरी काय नाही, अजून काय केलं नाही. तर अजून काय पोरांचं नियोजन झालेलं नाही. कारण का ना आज बघू शकतात सर्जा एवढा गती लावणारा, वरच्या 7 गाड्यांमध्ये पळणारा बैल नव्हता आपल्याकडे. आहे ना, आता आपल्याकडे बैल तशी चिकार होऊन गेली ना. आपला मोठा लक्ष झाला, बरीचशी बैल होऊन गेली. नक्कीच ना. पण सर्जाने एका जे सीझनला नाव केलं ना, खूप म्हणजे लोकांना बघण्यासारखं नाव केलं सर्जाने. कारण का 1 BHKचा फ्लॅटचं मैदान असं त्यावेळी ते देखील आपला सर्जा खूप छान पाळला. अजून कित्येक मैदान सर्जाने बऱ्याच ठिकाणी 1 नंबर देखील केला. बऱ्याच ठिकाणी केलं ना, अजूनही करणार तो. आता तो 1 महिनाभर आम्ही पण त्याला आराम दिला होता. परतून आल्यानंतर त्याला आराम दिला, जरा त्याला छातीमध्ये मलून घेतला. काय विषय नाही, आता तो पण सुरू होईल. आणि नक्की तुमचा उगवता सितारा जलवा, अतिशय चपल असं जलवा तुम्ही घडवला ना, त्याबद्दल सांगा ना. घडवाचं काय, वासरू असताना घेतला आम्ही. म्हणजे डोसा होता, गेल्या वर्षीच घेतला होता. पळाला आपल्याकडं, तिथून तो लागला पळाला, पण त्यांनी हार नाही घेतली आजपर्यंत कधी. 1-2 शर्ती हारल्या आपल्या, एक गेल्या थोड्या बिचार डिस्टन्समध्ये. आणि नक्कीच ना, मी देखील ना हा जलवा पाडगावच्या मैदानामध्ये पळताना बघितला. तेव्हा त्याने अशी थोडी बाहेरनं कट मारून तो जसा सरळ निघाला आणि तसा डायरेक्ट गती कापत गेला. त्याचा काय माहिती आहे का, त्याला स्पीड खाली बुडात जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला ना बैल टिकत नाही. विषय असा आहे. पण तो किती पण वाकडा उभा राहू दे, कसं पण वाकडा जाऊ दे, पण तो गाडी सरळच देणार. त्याची काशी देते. आणि दादा आणि त्याचं कसं आहे माहिती आहे का, त्याला गाडी पुढे जरी गेली तरी तो बाहेरचा बैल असला तरी पण तो तीच गाडी लेवल करून तोच अंतर पुढे देतो. आणि याची एक विशेषता आहे मैदानामध्ये, समजा तो एका ह्याच्यावर उभा असला तर तो लवकर सहज गाडी कुणाला देत नाही, असं आहे. नाही अजूनपर्यंत काय त्याची हार, तुम्हाला काय बोलू मी, 2 हार झाली या सीझनमध्ये. फक्त 2 हार झाले. फक्त 2 नाही, 1च हार झाली ना. 1 हार झाली फक्त, 1 हार. आता इथं लगातार ते शर्ती चालू होता. ही 15वी शर्त आहे या सीझनची. म्हणजे त्याचा जलवा दाखवतो मुंबईमध्ये. तो काय धमाका घालतोच. दादा तुम्ही कशी खरेदी घेतली त्याची, करताना कशी काय? ही खरेदी शेठनी बैल आणलं होतं आपल्याकडे पहिले वासरू असताना. शेठने बोलला का, शेठचे मित्र आहेत ते छोटू पैलवान 40 गावचे, त्यांनी ही गाडी आपल्याकडे आली होती गेल्या वर्षी. तर ती आम्ही नेहऱ्याच्या मैदानात पळवली होती. पहिले प्रवीण ड्रायव्हर बसला होता टेंबरीचा, त्यांनी पळवली होती. त्यांची अख्खी गाडी होती. पण नंतर आमचा डबल तो गेल्यावरती मग नियोजन झाला आमचा. आम्ही त्या टायमानंतर त्याची खरेदी केली. आणि जसे तुम्ही बोलतात का हा 3 फेऱ्याला पळणार, फक्त एक मुंबईसाठी पळणार, त्याचा काय विशेष कारण काय? 3 फेऱ्याचा बैलच नाही तो. आम्ही 3 फेऱ्याला बघितलं, पण तो मुंबई बिनजोडचा 500 आहे तो. म्हणजे आपली हौस पूर्ण करायची मुंबईच्या याच्यावर. पूर्ण. बाकी काय 3 फेऱ्याचा करायला आमचं 500 आहे ना सर्जा. तो तर काय
ठोकणारच ना प्रत्येकाला. आज दादा जसं तुम्ही आपली शर्त कुणाच्या नावाने काय धावते ही गाडी आजची गाडी ती दुंद्राच्या नावाने झाली. हां काय आकाश चांगो दोन्ही दुंद्रा पनवेल अशी त्यांच्या नावाने गाडी झाली. दादा याची एक चांगली सवय सांगा ना जलवाची. जलवाचा काय विषयच नाही हो. मांडायला काय थोडंसं पर तपलीक करत, आता ते एवढी पण नाही करत. बाकी काय सीधा साठ येतो एकटाच अशी मांडतो त्याला आणि काय विषय नाही त्याला. पब्लिक किती पब्लिक अंगावरती येऊ दे, पब्लिकचं भिताड आहे त्या. नक्कीच ना, मांडणारे पण तुमचे सर्व ग्रुपचेच आणि सगळे सुट्टी करणारे पण तुमचे सगळी तुमचीच पोरं. सर्व आमचंच पोरं होतो. सिंगम मेळा ग्रुप हा सगळा एकदम खंबीर आहे आमचा. आणि आता जलवा ना, त्याचा जलवा खरोखर दाखवतोय. कारण का मैदानामध्ये तो लवकर सहजासहज कुणाला गाडी देत नाही लवकर. अजून तरपर्यंत नाहीच दिली अजून. बघू पुढं काय ते. आता पुढचा एक उसटण्याचं मैदान खूप मोठा पुकारलेलं आहे, तर एक मोठी गाडी बघू शकतो का आपण जलवाकडला. बघू ना मैदानात कसं आहे, ते गाडी मोठी हो का छोटी हो विषय त्याला नसतो. विषय महत्त्व गुलाला असतो. गाडी काय मोठी करा ना छोटी करा, जिथं त्याला महत्त्व असतं. गुलालाचं महत्त्व जास्त हां असतं. बस. आम्ही काय पैशासाठी नाही केलं. आम्ही काय छोटीशी गाडी करणार, ते अर्ध्या गोंड्यावरती एक गोंड्यावरती आमचं काय तसंच नियोजन असतो तेवढं आम्ही करतो. नक्कीच ना. सर्व एक ग्रुपची पोरं मिळून हा आमच्या सर्व ग्रुपची पोरं, किरण शेठ, आमचे आधारस्तंभ वसंत शेठ, हे दोन्ही आमचे मालक. बरीच पोरं आहेत आपली. आमचा क्रिश राऊत झाला, अनिकेत शेलार, आदित्य शेलार, आकाश झाला, आतिश देशले, सुमित आहे, छोट्या आहे, अजून बरीचशी पोरं आहेत आमची. राकेश वाजे, कुणाल ड्रायव्हर आमचा, म्हणजे अशी सगळी म्हणजे पोरं आहेत ना, अशी बरीच आहेत. अनिकेत आहे, अशी बरीचशी पोरं आहेत. आणि आम्ही सगळी जी मेहनत करणार ते अशरफ, मी, वैभव, संकेत आणि अशी इतर आमची पोरं छोट्या झाला, अशी आम्ही सगळी मेहनत करून सगळी बैल करतो. नक्कीच ना. आता तुम्ही जसा जलवा घडवायला लावला, अजून कोणती वासरं पुढची होणार आहेत याच्यानंतर तुमच्या दावणीला? आता यानंतर पुढं आमच्या लक्षाचा वासरू तो एक आमच्याकडे आहे. त्यानंतर त्याचा छोटा भाऊ, तो सफेद कलरचा आहे, तो आहे. त्यानंतर सर्जा आहे. हे अशात आपल्याकडे आम्ही दोन वासरं तर आमची पुढचा एक आहे उमेद, म्हणजे ही लक्षात येऊ मोठा वासरू. आणि त्यानंतर तर तो वासरू तो सफेदवाला, अशी दोन वासरं आहेत. दादा काय फेरे वगैरे काढलेत का कसं? आता यांचं फेरे चालू आहेत. त्यांना फेरे टाकले होता, त्याला अजून फेरा टाकला. सफेद वासराला फेरा टाकला, अजून याला टाकला. आता हा किती महिन्याचा? हा मला वाटतं 12-13 महिने झाला असेल. हा हो झाला, आता 1 वर्षाचा पूर्ण होऊन गेला. आणि जलवा आता किती चौसा झाले का आपला? आता चौसा आहे जलवा. कधी दात लावले काय? आत्ता त्यांनी दात लावले तरी पण एक पावसाळ्यात लावले दात. त्यांनी दुसरा होता तो, पावसाळ्यात लावले चपडे. आणि किती नंबरचे व्यसन वगैरे घातले काय? त्याला व्यसन काय 6 नंबरची घालतो आम्ही. तसं काही एवढं काही नाही. आणि मस्ती वगैरे कसं? मस्ती वगैरे नाही करत तो. पहिले करत होता, आता काय एकदम समजूतदार झाला. आता नाही मस्ती करत. फक्त मुश्किला पकडला तरी जातो आता उभा. आणि मी बघितलं ना, मैदानात नेलं ना, तो कधी बसलेला दिसतो तर लगेच एका क्षणामध्ये दुसरा उठलेला पण दिसतो लगेच. हा हा. तर जास्त चल विचल आहे म्हणजे. चल बिचल म्हणून त्याला एक साईडला आम्ही बांधून होतो मैदान गेल्यानंतर. तसं करून गाडी जमून गेले ना तर बैलाला लांबच बांधतो आम्ही, कारण त्याला बसायला भेटतो, थोडा आराम भेटतो. आणि तुमच्या दावणीला ही 2 मेंढरं पण आहेत, त्यांच्याबद्दल पण थोडी सांगा ना. सेम मापा मेंढरा अशी आम्ही घेतलेत आपल्या बेड्यामध्ये, आपल्या पाळाला, आपल्या बैलांच्या जोडीला असतात. ते पण पोरं असतात, खेळतात त्यांच्या जोडीला सगळी. आता पोरं आत्ताच आले, टेम्पो खाली केला, घरी गेल्या सगळी पोरं जमतील बेड्यावर. मित्रांनो बघू शकता, नियोजन ही सर्व पोरं करतात आणि जो तो आपला काम धंदा बघून शर्यतीचा शौक पूर्ण करतात. आता हा पूर्ण सगळ्यांचं काम धंदा करून मग सगळी येतं संध्याकाळ टायमाला. सगळ्यांचं काम धंदा आहे, प्रत्येक जणांचा वेगवेगळा धंदा आहे आणि सगळे कामधंदे करून येतात. किरण शेठचं नेहमी आम्हाला सांगतो, पहिले कामधंदे करा मग शर्ती करा. बाकी काय विषय नाही, पहिला कामधंदा करा मग शर्ती करा. किरण शेठचा कधीही बोलणं एकच असतो आम्हाला, का पोरांनो पहिले कामधंदा करा. बैल आपण काय अजून तुम्हाला मी पहिलं घेऊन देईन, तुम्हाला पाहिजे ती पहिलं घेऊन देऊ, का विषय नाही, पण तुम्ही पहिले कामधंदा करा. त्यांचं बोलण्याचं एक उदाहरण तेच असतो. किरण शेठचा, वसंत शेठ झाले, यांचं उदाहरण एकच असतो, का तुम्ही पहिले कामधंदा करायचा मग शर्ती शेती करा. नक्की दादा, मधल्या कालामध्ये ना खूप बैल आपण उतरवली, पण जलवा एक त्यातला लागला आपल्याला. नाही असं काय विषय नाही. सिंगमपेडा ग्रुपचा एक नियम आहे, हर वर्षाला एक कुठला ना कुठला आम्ही एक घडवतो आणि तो आमच्या हिशोबातला आम्ही खेळ करतो. नक्कीच ना, तुरंत म्हणजे लवकर बैल लागला तुम्हाला. तो आमच्या दरवर्षीला तर एक बैल आमच्याकडे पळतो असं विषय.
आणि दादा आता एक मोठ्या लक्षाचे अपडेट, मोठं लक्ष कसं आहे आता दादा, बरं आहे का? काय विषय नाही तो, एकदम व्यवस्थित आहे तो. आता मोठं लक्ष आपल्या मुंबईमध्ये कधी दिसेल का या season मध्ये? बैलाचा काय विषय नाही तसा, काय माहिती का, आता बैलाचा वय झाला आणि बैलाला तिकडची इथं हाणायचं ठेवायच्या इच्छा तर आमची पण जाम आहे. पण विषय काय होतो, तो बैलाला तिकडची एवढं लांबून येणार, एक 8 घंट्याची तर त्याला ट्रॅव्हलिंग आहे, मग त्यामुळे त्याचे पाय वगैरे सुचतात. डबल काय काय होणार नाही, ते झालं तर डोक्याला ताप कशाला पाहिजे. त्याच्या त्यांच्या घरी राहिला का नाही आमच्या घरी राहिला काय, एकच आहे. उत्तम भाऊ ही पण आमचीच आहे. चालेल दादा, धन्यवाद. तुम्ही तुमचा एक वेळ दिला. अजून तुम्हाला काय म्हणायचं आहे का तुमचा वैयक्तिक मत? चालेल का?